जय महाराष्ट्र. मी श्रेयस तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो सदरक्षणामध्ये. आज सदरक्षण आहे पोचलंय पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये. पण यावेळी एक सेलिब्रिटी पण खूप खास आहे. एक छोटासा हिंट देतो, तो सेलिब्रिटी आहे मराठी सिनेसृष्टीतला मोठा सुपरस्टार. आता तो कोण आहे ते ह्यांनाच विचारूया, कारण ह्यांची उत्सुकता खूप शिगेला पोचलेली आहे. या माझ्यासोबत. खरं तर हा प्रोग्राम अतिशय चांगला आहे आणि त्यात एक मराठी सेलिब्रिटी, एक जो मराठीतला उत्तम कलाकार आमच्या पनवेल शहर पोलीस स्टेशनला येतोय, त्यामुळे आम्हाला खूप उत्सुकता आहे. त्यांचं नाटक आहे सही रे सही. सही रे सही नाटकापासून त्यांना सर्व महाराष्ट्राची लहानांपासून मोठ्यापर्यंत जनता ओळखते अगदी, आणि ते चांगले विनोदी हे कलाकार आहेत. ते नाही चौघे मराठी चित्रपटात त्यांनी खूप छान काम केले. त्यांचा या जत्रा हा चित्रपट कोंबडी पळाली, हे गाणं मी लहान असताना म्हणजे कॉलेज जीवनात डान्स केला. ते नाही चार त्यांना पाहण्याची उत्सुकता राहणारच आहे, कारण त्यांचे जे चित्रपट वगैरे आम्ही पाहिले, खबरदार वगैरे अशा याच्यामध्ये त्यांनी काम केलं आणि आता त्यांना आम्ही जवळून पाहणार आहोत. आता सेलिब्रिटी पोलीस स्टेशनला येतो म्हणजे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि सही रे सही हे माझं आवडतं नाटक आहे. त्यानंतर त्यांचा मूवी म्हणजे पछाडलेला बाबा लगीन. सोड घ्यायचंय मला. वेलकम, खूप खूप स्वागत आहे. आपण आता आहोत नवी मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये. आणि कसं वाटतं आज तुला इकडे, म्हणजे हा इंटरव्ह्यू तू पहिल्यांदा देत असेल त्याबद्दल सांग. नाही, एकतर पोलीस स्टेशनला जाणं हे सगळे आपण टाळतो, पण आज खऱ्या अर्थाने एक ज्यासाठी आपण ज्यांच्या भरोश्यावर आपण आपली फॅमिली सोडतो किंवा ज्यांच्या भरोश्यावर विश्वासावर आपण राहतो, निदान ते लोक ॲक्च्युअल काय काम करतात ते पाहणं पण एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तुमच्या चॅनलचं कौतुक करतो मी की अशा पद्धतीने वर्किंग करतात, त्यामुळे मला जास्त आवडला. हे मुळात तुमची कॉन्सेप्ट आवडली. आणि आज पनवेलला पोलीस स्टेशनला म्हणजे पोलीस स्टेशनवरच्या पोलीस मित्रांना आपल्या भेटायला आलो. त्यामुळे मी बघतो नक्की काय त्यांच्यात पण काम चालते. जसं आम्ही आमच्या नाटकात किंवा पिक्चरमध्ये एखादं कॅरेक्टर पकडत असतो, त्यात स्क्रिप्ट बघत असतो काय आहे, मग त्याचा प्रवास बघतो. तर त्याच पोलिसाचा रोल असेल, इन्स्पेक्टरचा रोल असेल तर त्याचा प्रवास पाहतो, पण नक्की तो ॲक्च्युअल काय करतो ते माहीत नसते आपल्याला. तर ॲक्च्युअल गोष्टी पाहण्याचा योग तुझ्यामुळे आला आहे, तुमच्या चॅनलमुळे आला आहे. त्यामुळे खूप कसं काम चालतं ते जरा बघतो. खरं तर शोचं नावच आमच्या सदरक्षण आहे. नेहमी आपल्याला काही ना काहीतरी पोलीस देत असतात, नेहमी आपल्या मदतीला असतात. तुझे पण खूप मित्र असतील, त्याबद्दल काय सांगशील? आता माझे आहेत पोलीस मित्र आहेत, माझे फार चांगले जवळचे पोलीस मित्र आहेत. त्यांचे कधी कधी काय लेवल एक ठराविक लेवलला फ्रस्ट्रेशन कळतं आम्हाला, पण ते फार ओपनली बोलत नाहीत, फार सांभाळून बोलतात. पण एक खरं आहे की आपण म्हणतो 24 तास ड्युटी, तर त्याच्यावर सरकारने विचार करायला हवा की त्यांची एक सीमित ठेवली पाहिजे ड्युटी. त्यासाठी जास्तीत जास्त पोलीस भरती झाली पाहिजे, हेही खरंच आहे. पण शेवटी काम आहे, त्याला इलाज. म्हणजे आम्ही जर काम करतो आम्ही पण 12 आणि 12 24 तास कुठेही काम ॲडजस्ट करत असतो. फक्त त्याला एक लिमिट असतो, कारण शेवटी ते सुद्धा जास्त तब्येतीने सतर्क राहतील तेवढं त्यांच्यासाठी आणि अर्थात त्यांच्या फॅमिलीला त्यांनी वेळ दिला पाहिजे. सगळं आता समजून घेण्याचा मामला आहे. बरं तर खरं तर आता उत्सुकता तुला मागे सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असेल. सगळ्यांनी अशा वाईट झालं की आम्ही आज खूप गाणार होतो, कोंबडी पळाली, गाणं वगैरे सगळं करणार ते लोक आज. आणि उत्सुकता शिगेला. आणि आपल्यासोबत सरी आहेत, त्याचं स्वागत करायला लोक आहे. पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये आपलं स्वागत. थँक्यू. सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरासर. या हा आहे ठाणे अंमलदार रूम. तर कंप्लेंट ज्या फर्स्ट टाईम होतो त्यावेळेस पोलीस ठाणे अंमलदार. इथे तक्रार जर आले की लेखी तक्रार लिहिली जाते. त्यानंतर हा आहे डिस्पॅच कार्तून कक्ष असं म्हणतो. ते एक हवालदार असतात आणि मॅडम पोलीस स्टेशन जे पोस्टने तक्रारी आले असतात किंवा जे अर्ज असतात अर्जाचे त्यानंतर मग ते सिनियर वरिष्ठ त्यांचा रिमार्क होऊन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना ते डिस्पॅच केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे पोलीस निरीक्षक प्रशासन. पोलीस स्टेशनला इथल्या टीम जे आहे त्याच्यामध्ये प्रशासनाचं काम, ॲडमिनचं काम घेतात ते पोलीस निरीक्षक. नमस्कार. त्यानंतर आहे पोलीस निरीक्षक पुणे. येत आहे.
असं काही बघण्याचा तुला योगायोग आलाय का म्हणजे कधी पोलीस स्टेशनला जाऊन असं आमचं वडळा पोलीस स्टेशन आहे ना जिथे मी राहिलो होतो मध्ये, तेव्हा त्यांनी एकदा मला बोलवतं की तुम्ही जरा या म्हणून. मला कळलं का बोलवत आहेत. मग त्यांनी सांगितलं की हा तुम्ही आता सध्या राहता तो आमचा एरिया आहे, तुम्हाला माहिती असो की आम्ही कोण कोण आहोत काय आहोत, आणि तुम्ही निदान काही वाटलं तर त्यांचं म्हणणं होतं की सेलिब्रिटीवर कोण असेल तर ते आम्हाला कळव की आमची ते सेलिब्रिटी होते, आम्ही जास्त लक्ष राहू शकतो प्रत्येक गोष्टीकडे. संगणक कक्ष जे आहे पोलीस कंट्रोल रूम एक म्हणतो, पोलीस आयुक्ताचं कंट्रोल आणि पोलीस स्टेशनचं कंट्रोल कम्युनिकेशन जे सेंटर म्हणतात ते इथं केलं जातं. त्यानंतर इथं जे काही गुन्हे घडतात किंवा दाखल केले जातात पोलीस स्टेशनला ते इथं पोलीस कंट्रोलला माहिती दिली जाते. त्यानंतर इथून त्यांचा ईमेल वगैरे जे काय करायचं असेल ते कंट्रोलला आपण या इथून करत असतो. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर यांचा हा हा सेकंड गुन्हे प्रकटीकरण केंद्र, जिथं इथं जे चोरी जप्ती चोरी अशातले जे आरोपी आहेत जे सहजासहजी गुन्ह्याची उकल देत नाही अशा आरोपींना हा खास त्यांच्यासाठी. नेक्स्ट आहे जनरल ड्युटी अंमलदार, जी पोलीस स्टेशनला जेवढी तैनाती आहेत त्यांचं कंट्रोलिंग इथं होते. जेवढी काही वर्किंग करतात हे मोरे मेजर जे सर्व पोलिसांना ड्युटी वगैरे वेगवेगळ्या ड्युटीज लावतात ऑफिसर्स. आणि हे आहे पोलीस स्टेशनचे कोठडी रूम, जिथं आरोपी आपण लॉकअप बंद करत असतो. हे गार्ड ड्युटी ज्यांची ड्युटी असते ते गार्ड. हा आहे लॉकअप रूम, जिथं आरोपी एखाद्या गुन्ह्यातील आपण PCRचा आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपण ह्या लॉकअपमध्ये आरोपीला इथं ठेवलं जातं. इथं त्याला बाथरूमची वगैरे सर्व व्यवस्था असते आतमध्ये, जेवणाची व्यवस्था. नेक्स्ट आहे गार्ड रूम, जिथं पोलीस स्टेशनचे सर्व वेपन्स वगैरे ठेवली जातात आणि त्याचं रेकॉर्ड वगैरे मेंटेन हे सर्व इथं केले जातात. वेपन दाखवलं पुढे जाऊन बोलू शकतो. हे आहे SLR वेपन, जे मोस्टली नक्षलवादी आणि सर्वात कारगर रेंज याचे परफेक्ट. बघा पिक्चरमध्ये शूटिंगमध्ये काम करणं सोपं आहे. खरं तर परत आता आपण पूर्ण पोलीस स्टेशन पाहिलं. आता आपण जसं फक्त आपण हात मिळवलं, पण आता आपण सगळ्यांना भेटणार आहोत, सगळ्यांची दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर त्यासाठी तू उत्सुकच आहेस. आणि जसं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं की ते आज म्हणजे इकडे पण खूप अशा टेबलवर असल्यावर गाणी गंमत कविता शायरी इकडे पण होते. परत आपल्याला माहिती नसतं, त्याशिवाय माणूस लाईव्ह होऊ शकतो नाही होऊ शकत नाही. तर मग आपण जाऊया, एक खास रूम आहे ज्यांना आपण म्हणूया पोलिसांचा कट्टा. आपण तिकडे जाऊन गप्पा मारूया. या